SP क्राईम न्यूज नेशन। देवगाव रंगारी येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा अत्यंत निर्घृणपणे खून करून मृतदेह घराशेजारील शेडमध्ये पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि पोलीस दलात मोठी खळबळ माजली असून रविवारी हा सर्व प्रकार समोर आला। सुरुवातीला हा गुन्हा अज्ञाताने केल्याचा संशय होता, मात्र अवघ्या काही तासातच तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि या गुन्ह्यातील मुख्य आरोपी घरातीलच व्यक्ती असल्याचं स्पष्ट झालं। नानासाहेब रामजी दिवेकर असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांचा खून स्वतःच्याच लहान भावाने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। मृत नानासाहेब आणि संशयित आरोपी लहानू रामजी दिवेकर यांच्यात गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद होते। या वादाचा राग मनात धरून लहानूने 2 जानेवारीच्या रात्री ही हिंसक घटना घडून आणली। जेव्हा नानासाहेब घरात गाढ झोपी गेले होते तेव्हा त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। खुनाचा कोणताही पुरावा मागे उरू नये या उद्देशाने लहानूने घराच्या जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये खड्डा खोदून मृतदेह तिथे गाडून टाकला। सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांबे यांच्या पथकाने सखोल चौकशी केली असता लहानूने आपला गुन्हा कबूल केला। पोलिसांना काही ठिकाणी माती उकरलेली दिसली आणि संशय निर्माण झाला। विशेष म्हणजे नानासाहेब दिवेकर हे पोलीस दलात येण्यापूर्वी भारतीय लष्करात देशसेवा बजावत होते। दरम्यान लष्करातून निवृत्त झाल्यानंतर 7 वर्षांपूर्वी ते महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले। संभाजीनगर जिल्ह्यात ते कार्यरत होते। मृतदेह घरापासून काही अंतरावर कसा नेला, एकट्याने खड्डा खोदून मृतदेह कसा पुरला, कौटुंबिक वाद काय होता, तो टोकाला का गेला आणि गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त का केले नाही, असे सवाल आता विचारले जात आहेत।